शेतकरी बांधवांनो, माझं नाव गौरव देशमुख, मी यारा जिल्हा प्रतिनिधी धुळे. माझ्यासोबत आज उपस्थित आहेत शरद महाजन, की ज्यांच्या आपण आज शेतामध्ये आलेलो आणि त्यांचं बाग आज हार्वेस्टिंगला आलेलं आहे. त्याचसोबत बालाजी ॲग्रो एजन्सीचे सर्व राहुल भाऊ यांचं पण आपल्याला आज उपस्थिती इथे आज भेटलेली आहे. तर साधारणपणे आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस बाग बघायला आलेलो होतो. त्यामध्ये आपल्याला जसं की आज दिसतंय की बागाची क्वालिटी आणि बागामध्ये जे काही गोष्टी आहेत त्या संदर्भात आपण आता चर्चा करणार आहेत. तर शरद भाऊजवळून आपण त्यांच्या मनोगत आणि त्यांच्या दोन गोष्टी आपण समजून घेऊ. त्यांनी बागेमध्ये दुसरं काय गोष्टी अनुभवल्या, याराचे खतं वापरल्यानंतर त्यांना कसा रिझल्ट दिसतोय आणि राहुल भाऊचं मार्गदर्शन त्यांना कशा पद्धतीने लाभलं. तर शरद भाऊ, आपले जरा दोन विचार आपण मांडू शकतात. नमस्कार, मी शरद विठ्ठल महाजन, राहणार मांजरोद, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. सर्वप्रथम या केळीची लागवड मी 20 जून रोजी केलेली होती. तर 20 जून रोजी केल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला प्रारंभिक अवस्थेत मी यारा कंपनीच्या ड्रेंचिंग्स वगैरे असतील त्या केलेल्या होत्या. या ठिकाणी आमचे बालाजी ॲग्रो कॉर्पोरेशनचे संचालक माननीय राहुल भाऊ यांनी गावातच याराची खते या ठिकाणी उपलब्ध करून दिली मला. आणि आपले यारा कंपनीचे ॲग्रोनॉमिस्ट तसेच प्रकाश सावंत सर, त्याचप्रमाणे फील्ड सेल्स ऑफिसर धुळे जिल्ह्याचे आपले गौरव देशमुख साहेब यांनी पण मला वेळोवेळी या ठिकाणी बागेवर येऊन मार्गदर्शन केलं. वेळोवेळी त्यांनी मला खताच्या ग्रेड्स सुचवल्या की कोणत्या स्टेजला कोणती खतं दिली पाहिजे. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी यारा रेगा 170017 असेल, त्याचप्रमाणे कॅल्सिनेट असेल, ते दर 15 दिवसांनी असेल, किंवा बागेची परिस्थिती बघून त्यांनी खताच्या ग्रेड्स मला सुचवल्या. त्या पद्धतीने मी दिलेला आहे. आणि आज तुम्ही बघू शकता की घडाची क्वालिटी कशी आहे. 25च्या रातचा हा माल आहे. 25 प्लस जाईल, पण 25 पेक्षा कमी राहणार नाही. या ठिकाणी मालाची शायनिंग, चकाकी बघा, लेंथ बघा, या ठिकाणी कॅलिबर बघा. तर अतिशय उत्कृष्ट असं याराचे खतं वापरून या ठिकाणी मला रिझल्ट भेटलेला आहे. एवढं बोलून मी माझं मनोगत संपवतो. ज्यामध्ये मुख्यतः 17-0-17 त्यांनी वापरलेलं होतं. 17-0-17 सोबतच सेनिफॉस, याराविटा सेनिफॉस याचा वापर केल्यामुळे जो बुंदा आहे, बुंद्याचा आकार आणि साईज अतिशय चांगल्या पद्धतीने मिळालेली आहे. ज्यात की फॉस्फरस 22% असून 1.1चा pH आहे, जो की बुंदा वाढवण्यास मदत करते. तसंच राहुल भाऊ यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. राहुल भाऊ.